जगदंबा जगदंब 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 छत्रपती खड्गधर कवडीमाळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा जगदंब जगदंबा जगदंब मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंब जगदंबा जगदंब। सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी मराठा या शब्दाचा अर्थ सांगत आहे। मराठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारे आणि मराठी बोलणारे, या अखंड भारतवर्षाच्या स्वराज्यासाठी आणि सुराज्यासाठी लढलेल्या आणि लढणाऱ्या, झुंजलेल्या आणि झुंजत राहणाऱ्या फक्त तमाम राष्ट्रनिष्ठ मावळ्यांना माझा मानाचा मुजरा। श्रीमंत प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। ही किलकारी ऐकताच नसा नसा ताठरतात, ज्वालामुखीचा उद्रेक भडकावा असं शरीरामधून रक्त उसळतं सळसळतं। ते शक करते छत्रपती शिवाजी महाराज। वडिलांनी संस्कार केल्यानंतर न तब्बल 9 वर्ष तलवारीच्या टोकावरती आपला जीव पेलणारा सह्याद्रीचा छावा म्हणजे माझा शंभू राजा। प्रथम त्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो। या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामधल्या 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या प्रत्येक मराठी माणसांना माझा मानाचा मुजरा। आणि मी आज या ठिकाणी माझा राजा श्रीराम गात आहे। अरे ऐकलंस? अगं ऐकलंस गोदावरी? अगं ओळखलंस? कोण? अगं मी शातवाहन ज्यांनी महाराष्ट्रावरती रामराज्य केलं, गोदावरी बावरली शहारली। अरे शातवाहना, तुला विसरून कसं चालेल? कसं चालेल तुला विसरून? या झाडा झुडपाच्या सर्व यवन यातनातून तू माझी सुटका केलीस। तुला विसरून कसं चालेल? कसं चालेल तुला विसरून? तुझं आणि तुझ्या महाराष्ट्राचं कल्याण हो शातवाहना, कल्याण हो। महाराज राजाधिराज शातवाहन महाराज ते यादवाच्या रायरावापर्यंत महाराष्ट्रामध्ये वैभव चढलेला होता, पण याच महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यामध्ये सापडत होते शिलालेख, सापडत होते स्वाभिमान, सापडत होती अस्मिता, माणुसकी टिकवणारी आणि जगवणारी स्वाभिमानी मनगटाची माणसं। सामर्थ्यवंत, वरदवंत, यशवंत, न्यायवंत जाणता राजा सातकर्णी महाराज यांची कीर्तने संबंध दक्खनेवरती नांदलेली होती। काट्याकुट्यांचा महाराष्ट्र कसा सजला? महाराष्ट्र कसा सजला नाही कोणाचे बाजार गप्पातून, हा सजला फक्त आणि फक्त कर्तृत्ववान मनगटातून आणि कर्तृत्ववान मेंदूतूनच। बस फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या कडेकपाऱ्याच्या प्रखर जिद्दीतून, फक्त आणि फक्त श्रमातूनच। घराशी कावला आला ना त्याला देखील 2 घास खायला मिळायचे। घरातल्या पाहुण्याचा विषय सोडून द्या, घरी पाहुणा जरी आला ना त्याला माय बहिणीच्या हातची पुरणपोळी खाऊनच घराच्या बाहेर पडायचा। इथं चोरी होण्याची शक्यताच नव्हती। इथे संसार फक्त आणि फक्त सुखामध्ये आणि कष्टामधूनच घडत होते। पूज्य पवित्र अशा साधू संतांचा बोल फक्त आणि फक्त, ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा, रामदास स्वामींचा बोल फक्त आणि फक्त या मातीच्या आस्पिरीसाठीच पडत होता। बस एक अशीच दिंडी फिरली, संबंध महाराष्ट्रभर फिरली, गेली महाराष्ट्राच्या बाहेर, आली उत्तरेत। मातीमधून बोल उठला, अरे फिरतय राजकारण, महाराष्ट्र बोलवायचं फिरतय राजकारण। काळ्या काळ्या यवनांच्या नजरा महाराष्ट्रावरती टवकारल्यात। बस आता महाराष्ट्र 350 वर्षाच्या यवन यातना भोगणारच। आणि झालंय तसंच। वर्षाचे 12ही महिने पौर्णिमेचे चंद्र महाराष्ट्राला प्रसन्न होते, पण अचानक शुभ्र प्रकाश देणाऱ्या चंद्राला आकाशमत सूर्यग्रहण लागावं आणि महाराष्ट्राला सूर्यग्रहण लागलं। उत्तरेचे दख्खनच्या प्रकाराला सूर्यग्रहण लागलं। आल्या चालून 8000 घोड्यांच्या 32,000 टापा आल्या महाराष्ट्राला कैचीत पकडायला। एकदम सावकाश, अगदी सावकाश, शांतीतच क्रांती केली पाहिजे, अगदी सावकाश, टप टप एकदम हळू। मालवा ओलांडला, विद्यांचल, सातपुडा, इचलपूर आणि आल्या थेट देवगिरीवरती। काळ्या काळ्या माणसांच्या काळ्या काळ्या टापा, त्यांच्या अफगाणी कंटनाळ, कांटळ्या उठवणारे किलकऱ्या, अफाट तोफखाना, बसमेत 101 नामचे सिपाही आले ग्रहण लावायला महाराष्ट्राला सरसेनापती शंकरदेवला खबर लागली, आला चालून देवगिरीवरती। तसा कोणी हेर धावत गेला, हुजूर हुजूर क्या हुआ?
यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खलजी. फिर कराडला हुजूर हुजूर शंकर देव आ रहा है. तो फिर क्या हुआ? काही झालं नाही हुजूर. मग आता होणार आहे. बताओ बताओ कितनी फौज है? कराड लहर कम से कम 25,000 की होंगी. बस इतनी सी फौज, यह तो हमारे सामने कुछ भी नहीं. इतका जबरदस्त आत्मविश्वास कसा? जसा किल्ल्यावरच्या सुरुंगाला वातान लावावं आणि ते सुरुंगच आकाशामध्ये भडकावं अशी बातमी भडकवली. इथे 1 लाखाची फौज, महाराष्ट्राला कैचीत पकडायला 1 लाखाची फौज. ही अफवा उठली. बेभान झालेला संतापलेला शंकरदेव तुटून पडला खलजीवरती. त्याची खात्रीच आपण अफगाणाला मातीमध्ये गाडणारच, जोडपणारच. आणि झालंय तसंच. अफगाणी फौज मार खाऊ लागली, या मातीमध्ये मरू लागली. पण अफगाणांना पळता थोडी झाली. बस पण लावलेली अफवा, लावलेली बातमी शंकरदेवापर्यंत आली. आलेला स्वाभिमान, आलेली जिद्द संपली. 1 नाही 2 नाही, तब्बल 4 वेळा महाराष्ट्राचा पराभव नाही तर दारुण पराभव. सधर्माचा, अस्मितेचा, स्वाभिमानाचा दोष खाली उतरला. तक्का अडणारा, पंख तुटले, मुंडके बाद झाले. प्रत्येकाच्या मनामध्ये दहशत बसवणारा दोष देवगिरीवरती चढला. राखीत जसा हिरा चमकावा, लाखामध्ये कोंडून शोभावा. पुन्हा हरपलदेव शोभला, तलवारी भिडल्या आणि पुन्हा संघटन झालं आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाला. पण मर्यादितच. खबर कळली कुतुबुद्दीन खलजीला, आला चालून, ज्वालामुखी भडकला आणि आता देवगिरी संपला. हरपलदेव खलजीच्या हातामध्ये पडला. कराडला खलजी, उसकी खाल की कलकर लटका दो देवगिरी के किल्ले पर. सजेचा अमल सुरू झाला. हरपलदेव सोडला गेला. लालबुंद हरपलदेव आसवंदासारखा, जास्वंदासारखा सोडला गेला. आणि जसा हिरव्या गुलाबाच्या रोपट्यावरती लालबुंद गुलाब शोभावं असा हरपलदेव शोभला. यातवांनी तळमळला, कळवळला. माशामधून जसा मासा बाहेर काढावा, पाण्यामधून जसा मासा बाहेर काढावा आणि त्याला ज्या यातना व्हाव्यात, या यातना हरपलदेवला झाल्या. संपला हरपलदेव. काय कमी पडलं? फक्त 15 दिवसामध्येच महाराष्ट्र संपला. कसा? काय कमी पडलं? कमी पडलं नेतृत्व, कमी पडलं सह्याद्रीचं नियोजन, कमी पडली आमची चाणक्य आणि श्रीकृष्णाची नीती. आता अस्वातच आणि रक्तातच भिजत वर्षांमागून वर्ष जाणार होती. घराचे घाव घालत पार आत जात होती आणि माणसाच्या मनामध्ये दहशत ठासून भरली जात होती. अरे सुलतानचा ताफा आला चालून. महाराष्ट्राची कत्तल नाही तर कत्तल देहाची. आबरू टांगल्या जाऊ लागल्या. एक मेला की दुसरा सुलतान, दुसरा मेला की तिसरा मेला की 100 सुलतान गादीवरती येत होते. आपल्या बापदादाची जागीर असल्यासारखे महाराष्ट्रावरती नंगा नाचत होते. जिंजिऱ्यावरती सिद्धी थैमान मांडत होते. आबरू लुटणं, गुलाम करणं हाच त्यांचा पेशा. पोर्तुगीजांच्या रागानं गोवा पिळवटून निघत होता. डच, इंग्रज यांच्या थैमानाने कोकण हादरलं. कोकणचा निसर्ग भडकला आणि अश्रू ढाळायला लागला. खाणारे खाऊन फुगत होते आणि मरणारे रडत मरत होते. पण नाथ मात्र पुढे दिसत नव्हता. जगदंबा कडाडली. मातेमधून पुन्हा एकदा बोल उठला. जगदंबेने 9 दिवस तप मांडला आणि 10व्या दिवशी श्रीराम बनून रावण फोडला. कंसाला भोगलं. आता पुन्हा एकदा देवभक्तांना म्लेच्छांनी गाजलेला आहे. कोण सोडवलं जगदंबा यांना? कोण? महाराष्ट्राच्या तनामनामध्ये लाचारीचे पीक फोपावत जात होते. वादळवारे कडकडू लागले. विचारांच्या संबळ जाणवू लागल्या आणि वाऱ्यामध्ये असंतोषाचे पोट फिरफिरू लागले आणि गाभाऱ्यामध्ये आवाज उठला. आई दार उघड, आई दार उघड. जिजाऊंना मात्र असंही व्हायचं का? घरी जमीन तुम्हाला कमी पडल्या म्हणून
50 एकरची जागीर पाहिजे म्हणून? अजिबात नाही. तरी त्या बळीराजांचा नात जन्माला आला पाहिजे, इथले दुःख पुसणारा राजा या मातीमध्ये जन्माला आला पाहिजे म्हणून. यांचा नात कोण देवा तू? अजिबात नाही. मराठी म्हणजे हट्टेकट्टे मोडणारे नाहीत आणि वाकणारे नाहीत. घोडा आणि तलवारी हीच आमची दैवते, पण त्यांचे देखील आता एकही चालत नव्हते. सुलतान झुंजतायत वतनदारीसाठी, साम्राज्यासाठी, लोकांच्या कत्तली उडवण्यासाठी, आणि मराठी झुंजतायत फक्त आणि फक्त वतनदारीच्या भिकार तुकड्यासाठीच. आग्नीचे परे, डोके फुटणे, 10 दिशांनी आग, आग वर आग, उसळायची आग, आणि प्रत्येक माणूस मरायचा. मरत होती फक्त मराठ्यांची बाळ माणसे. घरातही, शहरातही, खेड्यातही यांचा अपराध कोणता? जन्माला आले हाच अपराध? अजिबात नाही. तात्कालीन काळ वतनदारांचा, देशमुखांचा, लोकांना आणि धंद्याला पिळवटून काढायचे. सुलतानी स्वारी म्हटलं की केवळ आकार, बस, फक्त आणि फक्त थैमान, संसाराची आणि जीवनाची मातीच माती. का देवा तू यांचा वाली देवा? नाही रे नाही. अरे एकवर सर्व रोग बरे, पण सुलतान नको का? ज्या गोष्टीला सुलतान हात लावतात ना, त्या गोष्टीला रोग देखील हात लावत नाही. ती गोष्ट म्हणजे आबरू. आबरू कोणत्या सुलतानाचा? आबरू लुटत सुटायचा. यांचा वाली कोण देवा तू? नाही रे, मी देखील आता बंधनात पडलोय. मी देखील 101 पापांचा घडा भरल्याशिवाय, या सुलतानाचा घडा भरल्याशिवाय राम आणि कृष्ण जन्माला येणारच नाही. हर हर महादेवच्या गर्जने खाली, राम रहीमच्या बोलाखाली या जनतेला एकत्र आणणं देखील विकट झालेलं होतं. अतिविकट. असाच एक प्रकार घडला. संभाजी भोसलेंनी देवगिरीवरती दत्ता जाधवला ठार केलं. सेना धुरंधर लखुजी जाधवाने संभाजी भोसलेला कापलं. का? तर हत्ती बितरणे म्हणून. एवढ्या क्षुल्लक कारणावरनं आपलीच माणसं आपलेच गळे कापत होते. जिजाऊ रडत होते. कोणत्या देरासाठी नाही, कोणत्या भावासाठी तर अजिबातच नाही. ते रडत होते फक्त आणि फक्त नादा आणि महाराष्ट्रासाठी. पण 350 वर्षाच्या यवनात ना समतार होत्या, पण काही वर्षामध्येच जिजाऊंच्या गर्भामध्ये नाथ जन्म घेत होता. पण नाताला ठेवायचं कसं? सुलतानी स्वारी पाठीवरती असती तर नाथ सांभाळायचा कसा? निवडला असाच एक विकट किल्ला पुण्यामधला, जुन्नरच्या पायथ्याशी असलेला शिवनेरी. मराठा कुलवान सरदार विश्वासराव. तसं नाव विश्वास ना, तसाच विश्वासातला माणूस निवडला आणि वाली त्यांच्या हातामध्ये सोपवला. पुन्हा खबर आली, मला वाचवा. पुन्हा एकदा का रावणाने सीतेला बोगली. ही सीता होती भोसल्यांची गृहलक्ष्मी, खेरजराजांची पत्नी. गोदावरी स्नानाला गेली होती म्हणून महबत खानाने पळवून दिली. गोदावरी ढसा रडायला लागली, सह्याद्री रडायला लागला. स्वाभिमान दबला, अस्मिता दबली आणि सह्याद्री रडायला लागला. अचानक शिवनेरीवरती नगारे वाजले, ढोल ताशे बरवायला सुरुवात झाली. का? छे अजिबात नाही. अमृताहून सोन्याचा दिवस अजिबात नाही. या दिवसाला उपमाच नाही, अजिबात उपमा नाही. का? नाथांचा नाथ आणि अनाथांचा नाथ जन्माला आला. महाराजा या मातीमध्ये जन्माला आला. पुत्र जिजाऊंना झाला. पुत्र फक्त जिजाऊंना नाही, शहाजींना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र अखंड भारत वर्षाला झाला. गेली बातमी 14 वर्षे घात गेली बातमी. आदिलशाह, कुतुबशाह, मुघलशाह, जंजीरचा सिद्धी, डच, इंग्रज, पोर्तुगीजांना बातमी गेली, सावधान व्हा, तुमच्या तत्वाच्या चिरफाया उडवण्यासाठी नाथ जन्माला आलाय. मुलाचं नाव ठेवलं शिवाजी. नावात जितका दरारा ना, तितका प्रजेच्या बाबी जाणणारा राजा जन्माला आला. तसंच शहाजी राजांबरोबर शिवराय विजापूरला फिरायला गेलेले होते.
येऊ बघून आता कसा आहे दरबार विजापूरचा, काय म्हणतात आदिलशाह, काय मिळतंय पुढं मनसबदारी, मिळाली मनसबदारी तर जावं फिरायला. वेशीत पाय पाडला, राजांचं लक्ष गेलं. एकात एक बुरुज, 2 बुरुज, 3 बुरुज, 4, 5, 6, 100 बुरुजामध्ये विजापूरचा महल.